आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। सरकारी कर्मचाऱ्यांना वैद्यकीय देयके त्यांना मिळत असतात आणि ते तात्काळ मिळावे या संदर्भातलं एक अत्यंत महत्त्वाचं पत्र, अत्यंत महत्त्वाचे आदेश काल निर्गमित झालेले आहे। ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। काय तो संपूर्ण आदेश आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी आहे, कधीपर्यंत याचा लाभ मिळणार आहे, कसा मिळणार आहे, या संदर्भातला हा संपूर्ण व्हिडिओ आहे। काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबियांसाठी जो काही वैद्यकीय खर्च झालेला असतो तो वैद्यकीय खर्च वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांसाठी तो मिळत असतो। परंतु बऱ्याच दिवसापासून राज्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे माध्यमिकचे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत त्यांचे वैद्यकीय देयके पारित झालेली नव्हती किंवा ती त्यांना मिळालेली नव्हती। आता ती मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक यांचे जे शिक्षण संचालक आहेत त्यांचे एक अतिशय महत्त्वाचं पत्र प्रति माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक व वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रति एक पत्र निर्गमित झालेलं आहे। त्या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की सन 2024-25 या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन अदा करण्याची परवानगी देण्याबाबत, त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेअंतर्गत येणारे जे काही माध्यमिकचे शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांची देयके यादी पारित झालेली नाही, त्या देयकासाठी ऑनलाईन प्रणाली जी बीम्स आहे त्यावरती अनुदान जे प्राप्त झालेलं आहे त्या अनुदानाच्या अनुषंगानं आता ही देयके ऑनलाईन अदा करण्याची जी परवानगी अपेक्षित होती, आवश्यक होती, ती आता माननीय शिक्षण संचालक यांनी दिलेली आहे। त्यामुळे निश्चितच 30 सप्टेंबर 2024 अखेर जे कोणते वैद्यकीय देयके बाकी असतील, पारित होण्याचे बाकी असतील, ते आता पारित होण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबियांना या आदेशामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। निश्चितच हा व्हिडिओ ही अपडेट आपणास आवडली असेल, रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।